नमस्कार मंडळी, तुम्हाला पण अशी चॉकलेट डोनट्स घरी बनवायचे आहेत का? मस्त फ्लफी आणि सॉफ्ट असलेले. चला तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. चला तर मग लगेच सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. आता यासाठी 2 कप दूध घ्यायचे आणि 1 अंडी घ्यायचे. त्यामध्ये ईस्ट घालायचे 1.5 चमचा. ईस्ट घातल्यानंतर 2 वाटी साखर घालायची. साखर घातल्यानंतर 2 पळ्या तेल घालायचे आणि चिमूटभर मीठ घालायचे. आता एका हँड ब्लेंडरने आपल्याला हे ब्लेंड करून घ्यायचे. ब्लेंड केल्यानंतर हे सगळं मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये एक बटरची छोटी क्यूब घालायची आहे. बटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये 2 कप मैदा घालायचा आहे. मैदा घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. दूध लागल्यास वरून कोमट दूध करून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळल्यानंतर त्याचा डो तयार झाल्यानंतर त्यावर वरून तेल टाकून हे पीठ आपल्याला फर्मेट करायला ठेवायचं आहे. जवळजवळ 1.5 तास आपण हे पीठ फर्मेट करायला ठेवू. हवाबंद डब्यामध्ये 1.5 तास फर्मेट करायला ठेवायचे. 1.5 तासानंतर आपलं पीठ पूर्णपणे फर्मेट होऊन तयार होतं आहे. फर्मेट झाल्यानंतर पीठ येते डबल तयार होतं आहे, डबल फुगतं आहे. बघा, तुम्ही बघू शकतात पीठ फर्मेट झालेलं आहे. आता हे पीठ एका किचन काउंटरवर आपल्याला स्ट्रेच करून घ्यायचं आहे, जेणेकरून यातली एक्स्ट्रा जी हवा आहे ती निघून जाईल. स्ट्रेच करून आपण हे पीठ आहे ते मळून घेऊया. आता यामध्ये बटर घालायचे. बटर घातल्याने याला चव चांगली येते, खायला टेस्टी लागतात आणि जे डोनट्स आहेत ते फ्लफी, सॉफ्ट आणि स्पंजी असे येतात. आता बटर लावून हे पीठ आपण मळून घेऊया आणि आता किचन काउंटरवर थोडंसं पीठ भरभरून आपल्याला हे याचे लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत समभागामध्ये. आता एका उलथणीच्या साहाय्याने मी या लाट्या तयार करून घेते, जेणेकरून लाट्या समान भागात तयार होतील. आता एक लाटी तयार करून डोनटचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता सगळे डोनट्स आहेत ते मी अशा प्रकारे तयार करून घेते आणि उलथणीच्या साहाय्याने प्रेस करून घेते. सगळ्या लाट्या तयार झाल्यानंतर आपल्याला या सगळ्या लाट्या आहेत त्या बटर पेपरवर ठेवून घ्यायच्या आहेत. 15 ते 30 मिनटं रुमाल झाकून आपल्याला ठेवायचे, म्हणजे याचा आकार डबल होईल. 15 ते 30 मिनटानंतर जो डोनटचा आकार आहे तो डबल झालेला आहे. आपल्याला एका नोझलच्या साहाय्याने डोनटचा आकार देऊन घ्यायचा आहे, मध्ये होल पाडायचं आहे. सगळ्या डोनट्सला मी असे होल पाडून घेते आणि तेलामध्ये मंद आचेवर तळून घेते. आपल्याला डीप फ्राय करायचं आहे. यासाठी मी बटर पेपर घेतला आहे की हे पीठ आहे ते नरम असतं, हातामध्ये लवकर येत नाही. आणि हे जे डोनट्स आहेत ते एकदम मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायचे. असे थोडे लालसर होईस्तोपर्यंत मंद आचेवर यासाठी तळायचे आहेत की जेणेकरून आतमध्ये शिजतील आणि वरून ते बळणार नाहीत. मस्त असे क्रिस्पी